काय लिहिले ते, जेही शोधून पाहिला तयासीच सापडला. ज्यांनी ज्यांनी या परमार्थाला शोधला, या देवाला शोधला, त्यांनाच देव सापडलाय. येरा असून आलो असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी. आपल्या जवळच आहे आणि प्रत्येक जन्मामध्ये तो आपल्या सोबतच आहे. प्रत्येक जन्मामध्ये तो आपल्या सोबतच आहे, पण तरी पण आपल्याला तो सापडला नाही. म्हणून जेही शोधून पाहिला तयासीच अर्थ सापडला. त्यालाच फक्त हा अर्थ सापडतो. ज्याने अर्थ शोधून बघितला त्यालाच सापडणार आहे. आपल्या जीवनाला अर्थ कधी येईल मला सांगा? आपल्या जीवनाला जेव्हा आपण प्रत्येक ओवीचा, शब्दांच्या प्रमाणाचा, जे काही प्रमाणे लिहून ठेवलेले आहेत संतांनी, त्या प्रमाणांचा अर्थ शोधून आपण बघितला तर त्या प्रत्येक प्रमाणामध्ये तो अर्थ प्रकाशित आहे. पण आपण त्याच्याकडे शोधायलाच जात नाही. प्रत्येक ओवीचा अर्थ, प्रत्येक अभंगाचा अर्थ आपल्या हृदयामध्ये प्रगट होण्यासाठी तो भगवंताचा भाव लागतो. काय लागतो आपल्याला? म्हणून लिहिले की नाही, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. बघा 14व्या वर्षामध्ये ज्ञानोबारांनी लिहून ठेवले, भावे विना देव. तो भाव आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे भाव बरेच आहेत. प्रपंचाचा भाव आहे, विषयांचा भाव आहे, मजा करण्याचा भाव आहे, व्यसनाचा भाव आहे, जे सगळे दडलेले भाव आहेत. पण आपल्याकडे त्या नामाचा भाव नाही. आणि म्हणून तो भाव आपल्याकडे निर्माण होण्यासाठी संतांनी आपल्याला ह्या पोथ्या पुराणं लिहून ठेवल्यात. त्या प्रत्येक पोथी पुराणामध्ये, वाङ्मयामध्ये अर्थ दडून ठेवलेला आहे. म्हणून जेही शोधून पाहिला त्याशीच अर्थ सापडला. अर्थ कळला पाहिजे आपल्याला. लिहिलेकरांना नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. बरोबर आहे की नाही? जसं नाकाला तुमच्या मोती नसेल तर शोभा येत नाही स्त्रीच्या, तसा आपल्याला या ग्रंथाचा अर्थ जर कळला नाही आणि तो गुह्य आहे आणि तो कळला नाही तर मग आपल्याला पोथीचा अर्थ कळला नाही तर पोथ्या वाचून फायदा काय आपल्याला? सगळं वाङ्मय काय केलं आहे? त्या संतांनी आपल्याला स्वतःला प्रकाशित केलं आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून, आत्मप्रकाशाच्या माध्यमातून प्रत्येक शब्द न शब्द त्यांनी लिहून ठेवलेला आहे. आणि तोच प्रकाश आपल्याकडं आला पाहिजे. म्हणून आपण संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो तरच आपल्याला त्याचा अर्थ कळेल. आणि संतांच्या पावलापासून आपण घसरलो म्हणून संतांनी आपल्याला नियम दिल्यात. संतांनी काय दिलं आपल्याला? नियमात ठेवलं संतांनी. का तर नियम नाही तर आपल्याला यम घेऊन जातील. जो नियमात नाही त्याला यम घेऊन जातील. आणि खरोखर प्रत्येकाने नियम पाळायला पाहिजे. आपल्याच मुलांनी जर आपले नियम पाळले नाही तर आपण त्याच्यावर ओरडतो की नाही? आपल्या मुलीनं वेडवाकडं वागलं तर आपण काय करतो? रागवतो. मग आपण जर आपलं आचरण शुद्ध ठेवलं नाही तर आपल्याला परमात्मा काय करेल? आपल्याला आहे आतमध्ये. मग तो काय करतो? तो टिप्पणी लिहून ठेवतो आपली. आपल्याकडनं जे काही वाईट कर्म होतील त्याची टिप्पणी होऊन जाते. आणि मग नंतर त्याची बिलं आली का माणूस रडत बसतो. हे आपल्याच कर्माचं फल आहे. इथे कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपलं अनहित करत असतो. आणि म्हणून आपले कर्म चांगले असावे, आपलं वर्तन चांगलं असावं, आपलं अखंड भगवंताचं नामस्मरण चालावं, एवढ्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्यासाठी त्रास घेतलेला आहे. म्हणून जेही शोधून पाहिला त्याचीच अर्थ सापडला. जे तुम्ही शोधला तर त्याचा अर्थ तुम्हाला सापडेल. येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी, अपूर्वता या परमार्थाची आणि वार्ता नाही जन्ममृत्याची. काय सांगतात? जन्ममृत्यू नाहीच इथे. एवढी अपूर्वता आहे, एवढी ख्याती आहे परमार्थाची की जो मनुष्य परमार्थाला लागला त्याचा जन्ममरणाचा फेरा 100% चुकणार. अपूर्वता परमार्थाची आणि वार्ता नाही जन्ममृत्याची. परमार्थ केला
तो जन्मालाही येत नाही आणि मरत पण नाही, तो भगवंताकडे जातो डायरेक्ट. आणि सायुज्यतेची पदवी सन्निधची आहे आणि आपल्याला सायुज्यता मुक्ती मिळतो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारी मुक्ती आपल्याला काय होतात, मिळतात. सायुज्य मुक्ती शेवटची मुक्ती आहे आणि ती मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला साधनानिष्ठ असलं पाहिजे. म्हणून साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत. साधन रूपी भक्तीच्या युक्ती सप्रेम उपजे माझी भक्ती. युक्तीने आपल्याला जावं लागेल. संसारामध्ये युक्ती आपण वापरतो की नाही? एखादा माणूस चाळीच्या घरामध्ये राहत असेल तर तो युक्ती वापरून पैसा कमवून तो फ्लॅट घेतो, बंगला काय बांधतो, गाड्या काय घेतो. मग आपण आपल्या प्रपंचामध्ये आपण युक्ती लढवतो आणि मग परमार्थामध्ये आपल्याला युक्ती लढवायला नको का? प्रत्येक गोष्टी युक्तीशिवाय होत नाही. भक्ती पण युक्तीनेच करायची असते. तुम्हाला भक्ती करायला कोणी सांगायला येणार नाही, पण जर आपण पाण्यात पडलो तर आपल्याला पोहता येतो. लोक पाण्यात पडतच नाही. आणि नदीच्या किनाऱ्याला आपण बसून आपल्याला पोहता येईल का? अजिबात पोहता येणार नाही. पाण्यात उतरावं लागेल. तसं आपल्याला खरोखर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर आपल्याला तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवला वैष्णवांचा, अशा स्थितीमध्ये आपण गेलो तरच आपल्याला परमार्थ कळेल. तुळशी माळ गळ्यात असली पाहिजे, गोपीचंद टिळा असला पाहिजे आणि हृदय कळवला वैष्णवांचा, वैष्णवांच्या पंथात आपण यायला पाहिजे. वैष्णवांचे जे आपल्याला वैष्णव पंथामध्ये जे नियम आहेत त्या सगळ्या नियमांचा पालन करावं लागेल आपल्याला, तरच आपल्याला परमार्थ कळेल. नाही तर आपण बांधावर उभं राहून किंवा आपण नदीच्या किनाऱ्याला उभं राहून आपल्याला पोहता येणार नाही. म्हणून आपल्याला पाण्यात उतरावं लागेल. लोक पाण्यात उतरायला तयार नाही, तर कसं काय पोहता येईल मला सांगा तुम्ही? अहो, हे जे पाणी आहे ना बरं का, ते पाणी खरोखरचं पाणी आहे. आणि ह्या परमार्थामध्ये जे पाणी आहे ते आत्मतत्वाचं पाणी आहे. त्या आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं? आत्मतत्वामध्ये आपल्याला पोहता अलीकडून पलीकडे कसं जाता येईल, हे लोकातून परलोकाकडे कसं जाता येईल. म्हणून हे लोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे, परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे हो. मग सद्गुरू विना मोक्ष जोडे हे कल्पांतीन घडे. सद्गुरूशिवाय मोक्ष मिळणार नाही. म्हणून असो जयाशी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा, सद्गुरू विना मोक्ष पावावा हे कल्पांतीन घडे. किती कल्पचे कल्प जातील, किती तुम्हाला जन्म घ्यावा लागतील, पण सद्गुरूशिवाय मोक्ष मिळणार अजिबात नाही. म्हणून असो जयाशी मोक्ष व्हावा. ज्याला असं वाटतं की आपण मोक्षाला जावं, संसाराचा कंटाळा येईल त्याला, प्रपंचाचा कंटाळा आला, वीट आला, प्रपंची वीट मानिला, संसाराचा कंटाळा आला, तोच गुरुला शरण जातो. जो त्रिविध तापे पोरला, संसार दुखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. परमार्थाचा अधिकारी तोच होतो. तो संसाराला कंटाळतो, संसाराच्या जाचाला कंटाळतो आणि आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक त्रिविध तापे पोळला. ह्या तिन्ही तापामध्ये जो पोळून निघेल तोच परमार्थ करेल. बाकी परमार्थ करणार नाही. त्याला वाटतं मला सगळं आहे माझ्याकडे, माझं कुठे काय, मला काही त्रासच नाही, शरीराला काही व्याधीच नाही, तो कशाला परमार्थ करेल? संसारामध्ये काही त्रासच नाही, आई बापाने कमवून ठेवलं, तो कशाला परमार्थ करेल? म्हणून जया नाही अनुताप ही त्याचे पूर्व पाप. रामदास स्वामीने उलटा लिहिले, ज्याला ताप दुःख कष्ट नाही मग तो पापी हे सांगतात रामदास स्वामी. जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. मग ज्याला ताप दुःख कष्ट आहे तो पुण्यवान माणूस सांगतात रामदास स्वामी. म्हणून आपण काय करायला पाहिजे तर उपासना करायला पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय आणि उदंड केले तरी जय प्राप्त. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे आता जे काय लोक सांगतात ती उपासना नाही बरं का. उपासना म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची ओळख घेऊन श्रीगुरूंकडून तो नाम घेऊन आपल्या आत्मस्वरूपाशी आपण त्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी, त्या नामाशी आपण एकरूप होऊन
या देहाचा संपूर्ण विसर कसा पडेल त्याला उपासना म्हणतात. जो काही लोकांनी अर्थ लावले उपासनेचा तो नका धरू बरं का, नाही तर फजिती होईल. उपासना म्हणजे काय? उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. काय सांगतात संत रामदास? उदंड म्हणजे कितीही तुम्ही अनेक प्रकारची भक्ती केली, हवन केलं, यज्ञ केलं, तीर्थ केलं, सगळं केलं, सगळ्या देवांची पूजा केली, 33 कोटी देवांची, आणि तुम्ही जो तुम्हाला आतमध्ये चालवणारा ईश्वर आहे, जे आत्मतत्व आहे, त्या आत्मदेवाशी तुम्ही एकरूप झालेच नाही, त्याची ओळख तुम्ही घेतलीच नाही, त्याचं भजन तुम्ही केलंच नाही, तर केलेले सगळे कर्म फुकट जातील. म्हणून उपासनेचा मोठा आश्रय. उपासनेचा परत अर्थ सांगतो तुम्हाला. उपासना म्हणजे काय? जी काय लोकांनी दाखवली तुम्हाला ती उपासना नका धरू बरं का. उपासनेचा अर्थ हाच आहे की तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी, त्या आत्मतत्वाशी, आत्मचैतन्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं, त्या आत्मदेवाचं, आणि त्याच्याशी एकरूप होऊन आपलं सगळं उद्योगधंदा करणं, जे काय तुमच्या वाट्याला आले ते सगळं कर्म करणं, ह्याला उपासना म्हणतात. साधा आणि सोपा अर्थ आहे, पण लोकांनी अनेक प्रकारचे अर्थ लावून ठेवले आणि वेगळ्याच मार्गाला घेऊन चालत. तर तसं काय करू नका बरं का. तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हा, कारण तो याच्या आधी होता, आज पण आपल्या जोडला तो आहे आतमध्ये, आणि याच्यानंतर पण तोच आपल्याला घेऊन जाणार आहे. जे काय द्वैतात भक्ती चाललेली आहे ते आपल्याला अंतकाली कामाला येणार नाही. म्हणून आपल्याला कुठं जायचं? तर मूळ पदाला जायचं. जेथून ये प्रगटे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाले फिटे भ्रांती अज्ञानाची. सगळं अज्ञान निघून जाईल तुमचा. जेथून हे प्रगटे, ज्या आत्मतत्वातून हा आपला देह निर्माण झालेला आहे, ज्या आत्मतत्वावर आपण जगतो आणि ज्या आत्मतत्वावर आपण विलीन होणार आहोत आपला देह, त्याची उपासना करा हो. उच्च लेवलचं ज्ञान आहे. आणि हा ज्ञान मिळण्यासाठी गुरुकडे बरं का, गुरुचा दारवंटा घासा, गुरूंचे दार घासा, गुरूंचे पाय धरून ठेवा, सोडू नका त्याला. कारण इथूनच आपल्याला मोक्षाची वाट आहे. जोपर्यंत ही उपासना आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्म्याने सांगितले. सगळी शास्त्र वाचले, नाना शास्त्रे पठ्य लोक, नाना दैवत पूजनम, बरे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळं केलं तरी आत्मज्ञान येणार नाही. आत्मज्ञान कधी येईल? जेव्हा आपण आपल्याच अंतरात्म्याचं भजन करून त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर, आपल्या देहाचा पूर्ण विसर पडल्यानंतर, मग आपल्याला आपल्याच आत्म्याची आपल्याला अनुभूती येईल. आणि म्हणून त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि ते कोणी करतच नाही, ध्यान करतच नाही. म्हणून माऊलींना 14 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहायला लागली, आणि ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी 6वा अध्याय केला. 6वा अध्याय लिहिला, आणि त्या 6व्या अध्यायातला आपल्याला कितवा श्लोक चालू आहे? आता 15वा श्लोक चालू आहे. 15वा श्लोक. आता 15वा श्लोक आपल्याला काय सांगतो? आपण सगळ्यांनी बरं का शांत व्हा, एकदम कसलेच विचार करू नका, सगळे डोक्यातले विचार काढून टाका, आणि एका अंतरात्म्याशी एकरूप व्हा. युञ्जन्येवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिनिर्वाण परमां मत्सस्थामधिगच्छति गच्छति. बघा ज्ञानोबा काय सांगतात 15व्या अध्यायामध्ये, याप्रमाणे मनाला सतत समाधानयुक्त करणारा, सर्वदा मनाला समाहित करणारा ध्यानी पुरुष योगाभ्यासी होऊन मोक्ष ही जिची निष्ठा आहे असा माझ्या अधीन असलेला मद्रूप शांतीला प्राप्त होतो. बघा शांती कधी प्राप्त होतो? त्यांनी सांगितलं आहे की सतत समाधानयुक्त आणि मनाला समाहित करणारा, म्हणजे मनाला शांत करणारा ध्यानी पुरुष. काय लिहिलंय? ध्यानी पुरुष. कुठला पुरुष?
जो ध्यान करतो तो, जो ध्यान करत नाही त्याला हे ज्ञान होणार नाही. आणि म्हणून ध्यान योग सगळ्यात श्रेष्ठ आहे. जो आपला चाललेला योग आता ध्यान योग, तो सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. त्याच्या पुढं काहीच नाही नंतर. आणि हा राजयोग आहे. हा कुठला योग आहे? राजयोग आहे, राज. आणि ध्यानी पुरुष योगाभ्यासाची संयत चित्त होऊन, म्हणजे कसं होतो? एक चित्त होतो. संयत चित्त म्हणजे त्याचं चित्त एकाग्र करतो आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन, जो आपलं चित्त शांत करतो. आणि त्याची एकच निष्ठा असतो त्या योगी पुरुषाची, की आपल्याला मोक्ष मिळावं. आणि मोक्ष ही ज्याची निष्ठा आहे, ज्याला असं वाटतं की आपल्याला मोक्ष मिळावं, मोक्ष मिळायला पाहिजे, आणि ज्याला मोक्षाची इच्छा होतो, तोच माणूस काय करतो? त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन ध्यान करत असतो. आणि तोच मद्रूप होतो. तोच काय करतो? तोच मद्रूप म्हणजे माझ्याशी एकरूप होतो, असं ज्ञानोबा सांगतात. आणि मद्रूप झालेला माणूस शांतीला पोहोचतो. बघा काय सांगितले? माझे अनुसंधाने देख, संकल्प जाणले निश्चेख, मध्याजी चोख याच नाव. ज्ञानोबा सांगतात, माझे अनुसंधाने देख, संकल्प जाणले निश्चेख, मध्याजी चोख याच नाव. ऐसा मी अथिला होशी, माझ्या स्वरूपा पावशी. जोपर्यंत आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येणार नाही. ऐसा मी अथिला होशी, असं माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप होशी. ऐसा मी अथिला होशी, त्याने माझ्या स्वरूपा पावशी. या अंतःकरणीचं तुझं पाशी, बोली जेत अर्जुना. अर्जुना, तुला मी अंतःकरणातलं गुह्य सांगतो. माझे अनुसंधाने देख, संकल्प जाणणे निश्चेख. माझा अनुसंधान चालू झाला तर तुमच्याकडे येणारे संकल्प विकल्प, तुमच्याकडे येणारे वाईट विचार, चांगले विचार बाजूला होतील. मध्याजी चोख याच नाव, यालाच शुद्ध भक्ती म्हणतात. आपल्याकडे येणारे संकल्प विकल्प, चांगले वाईट विचार जेव्हा बाजूला होतील आणि आपण त्या आत्मतत्वाशी मद्रूप झालो, एकरूप झालो. ऐसा मी अथिला होशी, त्याने माझ्या स्वरूपा पावशी. जर आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तर भगवंत म्हणतो, ऐसा मी अथिला होशी, त्याने माझ्या स्वरूपा पावशी. माझ्या स्वरूपाला येऊन भेटशील. या अंतःकरणीच तुझं पाशी, बोली जत. अर्जुना, मी तुला अंतःकरणीची गोष्ट सांगितली. आणि ह्या अंतःकरणाची गोष्ट बरं का भगवंताच्या, हे प्रत्येकाने घ्या. जोपर्यंत अनुसंधान आपला चालू आहे, अनुसंधानाच्या माध्यमातून आपल्याला ध्यान करता येतो. जो श्वास जातो येतो, त्याच्याकडे सतत लक्ष ठेवून आपण जर ते अनुसंधान चालू ठेवलं सातत्याने, तरच आपल्याला ध्यानयोग साधता येतो. ना हे अंतःकरणीचं गुह्य तुला मी सांगितलं अर्जुना, आणि ते आपल्याला सांगितलं आहे बरं का. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं आहे. आपण आता ओव्यांना सुरुवात करूया. ज्ञानेश्वरी अध्याय 15 आणि ओवी क्रमांक आहे 293. ऐसे शक्तीचे तेज घेवा लोपे, ते तर देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या मागी लपे जगाचिया. ज्ञानोबा सांगतात, बघा किती गोड भाषा आहे. ऐसे शक्तीचे तेज जेव्हा लोपे, ज्यावेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते, म्हणजे ती कुंडलिनी शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये जाऊन आपल्या हृदयाला शांत करते. वर्णन आहे की नाही वरती, की आपल्या हृदयामध्ये जाते. ती हृदयरूपी प्रदेश कसा आहे तर भुसभुशीत आहे. भुसभुशीत मातीमध्ये ती वीज जेव्हा जाते तेव्हा ती शांत होते, द्वैतातली वीज. तशी ही काय करते तर तो सोन्याचा सोनसळीच्या
प्रकाराने आली ती कुंडली काय करते तर आपल्या हृदयामध्ये जाते. आणि मग ज्या वेळेस शक्तीचे तेज आणि तिथे गेल्यावरती काय होते, कुंडलिनी शांत होते, शक्तीचे तेज नाहीसे होते. म्हणजे ती शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि शांत होऊन जातो. आणि म्हणून साधू लोक कोणावर ओरडत नाही, कोणाचा तिरस्कार करत नाही. का करत नाही? शांत होऊन जातो माणूस. म्हणून तुकोबाराय शांत झाले, ज्ञानोबाराय शांत झाले, सर्व सर्व जेवढे संत आहेत ते सगळे शांत झाले. का? तर ती कुंडलिनी शक्ती प्रत्यक्ष येऊन, जसे आता आकाशातली वीज आहे चमकली आणि ते तोपर्यंत ती चमकतं, तोपर्यंत ती तिच्यामध्ये तेज असतो, जोपर्यंत तिला आर्थिंग मिळत नाही. मग ती ज्या वेळेला भूमीमध्ये जाते, मातीमध्ये जाते, त्यावेळेला तिला आर्थिंग मिळते आणि आर्थिंग मिळाली की ती शांत होते. तसं ती आलेली कुंडलिनी आपल्या हृदयामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या भुसभुशीत प्रदेशामध्ये, म्हणजे हृदय कसं आपलं आहे, नाजूक आहे, त्या नाजूक हृदयामध्ये ती प्रवेश करते, वायुस्वरूप असलेली कुंडली. आणि मग तिथे ती शांत होऊन जाते. आणि मग आपल्याला प्रत्येकाला, साधक असो, योगी असो, त्या पुरुषाला शांत करून ठेवते. म्हणजे ते पुरुष कोणावरही ओरडत नाही आणि कोणाचा द्वेषही करत नाही, अशी अवस्था होते. ज्या वेळेस शांतीचे तेज नाहीसे होते, त्यावेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते. तिथं गेल्यावर तिची शक्ती आहे, ते शक्तीचं तेज नाहीसे होतं. त्यावेळेस देहाचे रूप नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की तो लोकांस दिसेनासा होतो. बघा, हे सगळं जे आहे ना, बरं का, हे सगळं आपल्याला चाललेलं जे आहे, हे रिद्धी-सिद्धीचा प्रकार बरं का. आपण ती कुंडलिनी शक्ती आपल्या आतमध्ये गेल्यानंतर आपला देह पूर्णपणे वायुरूप होतो. कारण ते आहेच वायुरूप. कुंडलिनी कशी आहे? वायू स्वरूप आहे. आणि ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर जो योगी आहे, त्या योग्याचं शरीर पूर्णपणे काय होतं? वाऱ्यासारखं होतं. मग तो वायूच्या गतीने पळतो. पण जसा आपले नारद महर्षी काय करायचे, इथून पटकन तिथे जायचे, तिथून पटकन तिथे जायचे. मग काही साधू आता आहेत तपश्चर्या करणारे, त्यांना जसं वाटेल ते ह्या शक्तीचा वापर करतात, ते रिद्धी सिद्धीचा. आणि इथून तिथे पटदिशी जातात. ते का? तर त्यांना ती सिद्धी प्राप्त झालेली असते. आणि त्यांचा शरीर कसा होतो? शांत होतो, वायू स्वरूप होतो. आणि वाऱ्याला कसा, वारा कसा आहे म्हणजे दिसत नाही आपल्याला, पण तो कुठेही प्रवेश करतो. तसा तो माणूस आपल्याला वायू रूपाने तयार होतो ती कुंडलिनी आतमध्ये गेल्यानंतर. आणि मग तो वायूच्या रूपाने कुठेही तो काय करतो? रिद्धी सिद्धीचा वापर करून आपल्या देहाला तो वायूसारखा बनवून कोणत्याही प्रदेशात तो जाऊ शकतो, असं ज्ञानोबारांनी इथं दाखवलंय. आणि तो योगी इतकी सूक्ष्म धारण करतो की तो लोकांस दिसेनासा होतो. बघा, त्याचं शरीर लोकांना दिसत नाही. एरवी आधिलाचे ऐसे सावयव तरी दिसे, परी वायूचे का जैसे वाळिले शरीर, परी वायूचे का जैसे वाळिले होय. म्हणजे काय सांगतात? एरवी ते शरीर पूर्वीप्रमाणे सावयव असते, परंतु जणू काय केवळ वायूचेच बनलेले असते. बघा, पूर्णपणे त्या योग्याचं शरीर पूर्ण वायूसारखा होतो. ही रिद्धी-सिद्धीची आपली चाललेली सगळी उपासना बरं का. आपल्या ज्ञानोबारांनी रिद्धी-सिद्धी काय असते तेही आपल्याला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये थोडं तेही दाखवलेलं आपल्याला. एरवी तरी शरीर वायूप्रमाणे सावयव असते, परंतु जणू काय केवळ वायूचेच बनलेले असते. बघा, म्हणून ते कुठेही फिरत असतात. ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडून उभा, का अवयवची नभा उदयला तो, किंवा केळीची सापट काढून त्याचा गाभा उभा केला, म्हणजे जसे काहीच उरत नाही. आपण बघा, केळी आपण आणली घरी आणि तिथे आतले आपण एक आपण काय केलं, एक जो आपला हे होता, तो केळीच्या आतमध्ये असलेला एक पानाचा असं गुंडाळला केलेला होता, तो आपण जर खोलला तर त्याला कसं वजन अजिबात राहत नाही, हलका होतो तो. अनेक सालपटा असली तर आपल्याला तो वजन वाटतो, पण आपण वेगळे केले तर आपल्याला हलका वाटतो. तसंही तर आपल्याला ज्ञानोबारा सांगतात
की केळीची सापटे काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काहीच उरत नाही, काहीच उरत नाही तसा त्याचा शरीर झालेला असतो साधूचा. किंवा आकाशालाच जसे अवयव फुटावे तसे त्याचे अवयव असून नसल्याप्रमाणे असतात. बघा, आकाशालाच जसे अवयव फुटावे. मग आकाशालाच अवयव फुटले, काय होईल सांगा? आकाशाला अवयव फुटले तर दिसतील का आपल्याला? नाही दिसणार. तसं साधूचं शरीर गुप्त रूपाने सगळीकडे प्रवेश करत असतो. या कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर तो साधू या ब्रह्मांडामध्ये त्या नारद महर्षींसारखा कुठेही प्रवेश करू शकतो. तैसे होय शरीर तै ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. जेव्हा त्याचे तसे शरीर बनते तेव्हा त्याला आकाशांत संचार करणारा असे म्हणतात. बघा काय लिहिलंय, असं शरीर झाल्यावर त्याला आकाशात संचार करणारा असं म्हणतात, म्हणजे आकाशगमन म्हणतात. ही सिद्धी प्राप्त झाल्यावर शरीरधारी लोकांना तो मोठा चमत्कार वाटतो. ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर शरीरधारी म्हणजे देहबुद्धीवर असणारे लोक त्यांना चमत्कार वाटतो, कारण ती रिद्धी सिद्धी आहे. आकाश मार्गे गुप्त पंथे जाणते योगी समर्थे, इतरांस गुह्यार्थे सहसा न कळे, संत रामदास म्हणतात. आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी समर्थे म्हणजे आकाश मार्गातून ती काय कुंडलिनी येते आणि गुप्त पंथात नेते. आणि ज्याला ती रिद्धी सिद्धी प्राप्त झालेली आहे त्यालाच तिचा अनुभव येतो, त्यालाच ती रिद्धी सिद्धी दिसते, इतर लोकांना ती दिसत नाही. म्हणजे रिद्धी सिद्धी आहे, पण ती कोणाला दिसतो? ज्याने अफाट उपासना केली, अफाट तपश्चर्या केली ज्याने, त्यालाही रिद्धी सिद्धी प्रकार मिळतो. पण ह्या रिद्धी सिद्धीचा उपयोग जर चांगल्यासाठी केला तर चांगला आहे, आणि वाईटासाठी केला तर मग त्या योग्याला अनेक प्रकारचे भोग भोगावे लागतात. कारण आपण भगवंताला कामाला लावतो वाईट कामासाठी. आपण भगवंताच्या कार्यामध्ये लावलं तर भगवंत प्रसन्न होईल, आणि भगवंत प्राप्त करून आपण भगवंताला वाईट कामासाठी लावलं तर त्याचं पाप आपल्याला लागणार आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीचं उपाधी सांगितलंय. काय काय लोक खूप वापर करतात रिद्धी सिद्धीचा, आणि काय काय प्रयोग करतात त्याच्यावर. कोणाच्या व्याधी बऱ्या करा, कोणाच्या घरचे प्रॉब्लेम सॉल्व करा, अनेक प्रकारचे आहेत ते. पण नंतर ज्यांच्याकडे ती रिद्धी सिद्धी येते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग केला नाही तर मग त्याचे परिणाम त्या योगी पुरुषाला भोगावे लागतात. आणि म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी सांगतात ज्ञानवरा. जव त्या परमानंदी मन नाही. परम अशा आनंदामध्ये जाऊन आपण त्या भगवंताचं भजन करणं हेच काय आहे, हेच आपलं जन्माला येऊन तेच काम आहे आपलं. जन्माला येऊन आपल्याला मनुष्य देह मिळून काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन करणं हेच सगळ्यात श्रेष्ठ योग आहे. आणि तो योग आपल्या हातात आला तर मग आपल्याला आनंद स्वरूप अवस्था होतो. आणि परमात्मा कसा आहे तर आनंद स्वरूप आहे. परमात्मा आनंद स्वरूप अवस्था हीच आपली मुख्य अवस्था आहे, आणि तोच आपला भगवंत आहे. भगवंत कसा आहे? आनंद स्वरूप आहे. देखे साधुको निघून जाये, मागा पावलांची ओलर आहे, तेथे ठाई ठाई होय आणि मादिक. काय सांगतात की देख साधको निघून जाय. पहा, योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात. जसा योगाचा साधक आहे तो निघून गेल्यावर पाठीमागे पावलं त्याची उमटतात. तो पुढे गेला पण त्याची पावलं, योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात. त्याप्रमाणे पावलाच्या ठिकाणी अनिमादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात. म्हणजे हे सिद्धीचा प्रकार आहे. अनिमा गनिमा हे सगळे सिद्धी आहेत. काय? अनिमा गनिमा महिमा अशा सिद्धींची नाव आहेत.
लाघिमा, हे सिद्धींची सगळी नावं आहेत. या सगळ्या सिद्धी आपल्या त्या साधकाच्या मागे हात जोडून उभे असतात, फक्त त्या आज्ञेची वाट बघतात. मग ती आज्ञा देणारा पुरुष जर चांगली कामं करत असेल तर ती सिद्धी चांगल्या कामाला उपयोगी येते, आणि जर त्याने ती वाईट काम केला तर ते रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी येते. आणि म्हणून पण तरी माहितीसाठी ज्ञानोबाने आपला दिलेलं आहे, माहिती असावी. परी तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया लोपादी भूतत्रया देहीचा देही. परी तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया लोपाती भूतत्रया देहीचा देही. परंतु धनंजय एक त्या आदिमादी सिद्धीशी आपल्याला काय करायचे आहे बघा, आलं की नाही? आपल्याला काय करायचं त्याचं? अर्जुना, आपल्याला काय करायचं त्या रिद्धी सिद्धी घेऊन? पृथ्वी आप तेज या 3 भूतांचा देहातल्या देहात लोप होतो. काय सांगतात ज्ञानोबा इथे? पृथ्वी आप आणि तेज या 3 भूतांचा देहातल्या देहातच लोप होतो. म्हणून त्यांना कुठेही आकाश गमन करता येतो. पृथ्वी आहे, आप आहे आणि तेज, ह्या तिन्हींचा काय होतो तर देहातल्या देहातच लोप पावतात. हे शरीरातच लोप पावतात. ह्या सिद्ध्या आपल्याला आल्या ना, तर ह्या तिन्ही जे जड वस्तू आहेत, काय पृथ्वी आप तेज, ह्या जड आहेत. त्याच्यानंतर काय राहतं? वायू राहतो आणि आकाश राहतो. वायू तर सगळीकडे फिरताच आहे आणि आकाश तर स्थिर आहे, कुठे जात नाही येत नाही. आणि म्हणून आपल्याला ही माहिती दिली त्यांनी. काय केले की परंतु धनंजय एक या अनिमादिक सिद्धीची आपल्याला काय करायचं आहे? पृथ्वी आप तेज आणि पृथ्वी आप आणि तेज हे 3 भूतांचा देहातल्या देहातच लोप होतो. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, आणि तेजा ते पवन हरवी हृदया माझी. मग आता अवस्था सांगितली त्याने की पृथ्वीला जल विवरते. काय करते? पृथ्वीला जल विरवते, म्हणजे पृथ्वीला काय करतो? जल विरून टाकते. आणि जलाला अग्नी जिरवते. जळाला अग्नी आटवून टाकतो, मोठा अग्नी आला तर. आणि हृदयात अग्नीचा नाश वायू करतो. आणि हृदयामध्ये अग्नीचा नाश काय करतो? वायू करतो. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया दाखवल्या त्यांनी, कसं कसं आपल्या शरीराची अवस्था होतात. पाठी आपण एकला उरे परी शरीराचे ने अनुकारे, मग तोही निघे अंतरे गगना मिळे. पाठीमागे एकटा वायू आपण उरतो, सगळं जातो आणि फक्त वायू उरतो. आणि तो पण काय करतो? तो शरीराने आकृतीने असतो. म्हणजे ती वायूची पुतळी दाखवली बघा मागे आपल्याला, त्याचा उल्लेख आहे. ती वायूची पुतळी असते आणि तो शरीराने आकृतीने असतो, परंतु तोही काही वेळाने निघून आकाशात जाऊन मिळतो. म्हणजे वायूची पुतळी पण कुठे जाते? तर आकाशामध्ये जाऊन विलीन होते. या सगळ्या आपल्या अंतःकरणीच्या ज्या अनिमा गनिमा जे काही सिद्धी आहेत, त्या सिद्धींच्या प्रकाराचा ज्ञानोबाने आपल्याला माहिती उल्लेख केलेला आहे. तेवेळी कुंडलीने हे भाष्य जाये, मग मारुतायसे नाम होय, परी शक्तीपणते आहे जवन मिळे शिवी. त्यावेळी कुंडलीने हे नाव जाऊन फक्त मारुत म्हणजे वायूच नाव राहतो. म्हणून तुम्हाला मी काय बोललो की कुंडलिनी जी आहे ती वायुरूपाने आहे. आपल्या शरीरामध्ये जो काय वायू फिरतो तोच वायू आपल्या काय ब्रह्मांडामध्ये फिरत असतो. आणि तोच वायू आपल्या पिंडी ते ब्रह्मांड लिहिले की नाही, पिंडामध्ये जी स्थिती आहे तीच ब्रह्मांडामध्ये स्थिती आहे. आणि ब्रह्मांडातली स्थिती या पिंडामध्ये अनुभवाला आलं की आपला सिद्धी आपल्या पाठीमागे आपल्याला लागतात. पाठीमागे सिद्धी. आणि ती तो कसा आहे तर ही कुंडलिनी कशी आहे तर मारुत म्हणजे वायू स्वरूपामध्ये आहे. हे नाव प्राप्त होते, त्याला काय होते? मारुत नाव प्राप्त होते. परंतु ती ब्रह्मांत मिळेपर्यंत तिची शक्ती कायम असते. परंतु ती परब्रह्मात मिळेपर्यंत
ती शक्ती आपल्या शरीरामध्ये कायम राहते. त्या साधू पुरुषाकडं कायम ती राहते शक्ती. त्या साधू पुरुषांना जोपर्यंत ध्येय ठेवत नाही तोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये ती सातत्याने वास्तव्याला असतो. मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाचिनी पहाडी पैठी होय. मग जालंधर बंद सोडून काकीमुख म्हणजे कंठस्थान फोडून ब्रह्मरंध्र आकाशाकडे पहाडावर प्रवेश करते. मग ही कुंडलिनी काय करते तर जालंधर बंद सोडून, जालंधर बंद माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे मूळ बंध, उड्डाण बंध आणि जालंधर बंध मागे आपल्याला गेलेत. हे तिन्ही बंध म्हणजे आपल्या घशाच्या ठिकाणी जालंधर बंध आहे. आणि ते जालंधर बंद सोडून काय करतो कंठस्थानामध्ये, जालंधर बंद कुठे आहे कंठाच्या ठिकाणी आहे. आणि तो फोडून ब्रह्मरंध्रात जाते, आकाशाचे पहाडावर प्रवेश करते. आणि मग ती काय करते कुंडलिनी आकाश मार्गे गुप्तपंथे, म्हणजे आपल्याला ती जालिंधर बंद सोडून म्हणजे कंठस्थानातून पुढे आपल्या ब्रह्मरंध्रात जाते आणि ब्रह्मरंध्रात प्रवेश करते. आणि ते ओंकाराची पाठी पाय एक देत उठाउठी पश्यंतीचे पावठी मागा घाली. ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्यंती वाचेची पायरी मागे टाकते. काय करते ती ओंकाराच्या पाठीवर पाय देते आणि पश्यंती वाचेची पायरी मागे टाकते. म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. ओंकार तत्वाची सुरुवात कुठून होते तर मूळाधार पासून होते. आणि ओंकार तत्वाची मूळाधारच्या पुढे काय आहे तर स्वादिष्ठान मणिपूर. आणि ती कुठल्या चक्रात जाते की परा पश्यंती, म्हणजे ओंकारातून ती सगळी तयार होते आणि पश्यंतीमध्ये येते, परेतून पश्यंतीमध्ये येते. ज्या वाण्या आहेत आपल्या त्या वाण्या, मग तो जे वाक्य बोलेल ते खरं ठरतो. म्हणजे वाण्या पण शुद्ध होतात, चक्र पण शुद्ध होतात, तुमचं शरीर पूर्णपणे शुद्ध होतं, तुम्ही परब्रह्म स्वरूपच होता. पण हे सगळं झाल्यानंतर आपल्या मागे ज्या रिद्धिसिद्धी लागतात त्या आपण घ्यायच्या नसतात. ज्ञानोबरानं ते सांगायचं. म्हणून रिद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी आहे. आणि मग माणूस काय करतो लोकांमध्ये येतो आणि मग तो खेळ करतो सगळा, लोकांना बरं होईल म्हणून इकडे तिकडे धावत असतो तो. कोणी त्याच्यावर पैसा कमवतात, कोणी काय कमवतात, कारण लोकांना छुमंतर करून दाखवतात. किंवा तो जे शब्द बोलेल ते खरं ठरतो तो साधू, मग ते खरं ठरलं की त्याला जगामध्ये किंमत येतो. मग त्याला किंमत आली मग त्यांच्या समोरच असतात त्या रिद्धिसिद्धी. पण नंतर त्याचा गैरउपयोग झाला तर त्या साधूला काय करावं लागतो तर त्याला परत आपल्याला त्याला नरकात जावं लागतो, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून रिद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी सांगितले. ओंकाराची पाठी पाय देत उठावटी पश्यंतीचे पावठी मागा घाली. मग ते ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्यंती वाचेची पायरी मागे टाकते. पश्यंतीच्या पुढे जातो, मध्यमामध्ये येतो, परा पश्यंती मध्यमा. पुढं तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरे भरती गमे सागरी सरिता जेवी. पुढे ओंकारातील अर्धवर्तुळाकार मात्रा मागे ठेवून ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळते त्याप्रमाणे ती ब्रह्माकाशात जाऊन मिळते. पुढे काय सांगितलंय तन्मात्रा अर्धवेरी, म्हणजे पुढे काय ओंकार तत्वातील अर्धमात्राकार मात्रा मागे टाकून, म्हणजे ती पुढे काय करतो तर ती ब्रह्मरंध्रात जाते आणि ब्रह्मरंध्रात जाऊन ओंकार तत्वाची ओळख तुम्हाला देतो. ओंकार म्हणजे काय आपला ओंकार आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही एकवटले जेथे तेथे शब्द ब्रह्म कवरले ते म्या नमिले आदी बीज. आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही एकवटले जेथे तेथे शब्द ब्रह्म कवरले ते म्या नमिले आदी बीज. म्हणजे ओंकार तत्वाचं आपलं शरीर आहे आणि ओंकार तत्वाच्या शरीरावर ब्रह्मरंध्रात गेल्यावर अर्धमात्रा जो आपला बघा अर्धा वर्तुळाकार आहे आणि त्या अर्धा वर्तुळाकाराच्या मध्ये काय आहे का एक बिंदी आहे. काय आहे तर बिंदी आहे आणि त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. इथे काय लिहिलं आहे की पुढे ओंकारातील अर्धवर्तुळाकार म्हणजे
अर्धवर्तुळ असतं बघा असा चंद्रासारखा, आणि मात्रा मागे टाकून, म्हणजे हे सगळं मागे टाकून तिथपर्यंत जातो माणूस. आणि ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळते त्याप्रमाणे ती ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. आणि मग ती ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. जशी नदी समुद्राला भेटते तशी ती कुंडलिनी काय करते तर ब्रह्मरंध्रात जाऊन ब्रह्माकाशात जाऊन मिळते. आणि मग ब्रह्माकाशात गेल्यानंतर आपल्याला पूर्णपणे शरीराचा विसर पडतो. ब्रह्मरंध्रात शांती आहे आणि शांतीला आपण स्थापित होतो. जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं आपल्याकडे शांती निर्माण होतो. तुम्ही मुळाधारमध्ये आहात तर शांती कमी आहे, नाम चालू आहे. स्वाधिष्ठानमध्ये आलं तरी पण तुमचं नाम चालू आहे. मणिपूर चक्रामध्ये आलं, अग्निचक्र आहे, तिथे पण तुम्हाला शांती नाही. मुळाधारमध्ये माती चक्र आहे, स्वाधिष्ठानमध्ये पाणी चक्र आहे, शांती नाही. मणिपूरमध्ये अग्निचक्र आहे, शांती नाही. मुळाधार, स्वाधिष्ठान, अनाहतमध्ये नाद आहेत, नादाचा आवाज आहे, शांती नाही. विशुद्धी चक्रामध्ये गेल्यानंतर थोडी थोडी शांती येत जातो माणसाला. अनुभव सांगतात तुम्हाला, विशुद्धी चक्रामध्ये गेल्यानंतर थोडी थोडी शांती आपल्याला यायला सुरुवात होतो. आणि ज्या वेळेला आपण भ्रुकुटीमध्ये येतो त्यावेळेला आपली एकाग्रचित्तता होतो, संपूर्ण देहाचा विसर पडतो. आणि मग आपल्याकडे शांती बऱ्याच 50-60% आपल्याकडे शांती येते, स्थिर होते, काहीच नाही येते. संपूर्ण देहाचा विसर पडतो. विषय विसर पडे मनाची कसमस मोडे, लिहिलं की नाही? विषयांचा विसर पडतो, मनाचा मनपणपणा निघून जातो. आणि मग तिथे शांती स्थापन झाल्यानंतर तिथे आपण स्थिर होतो. आणि स्थिर झाल्यानंतर ती अवस्था जी आहे ती अवस्था काही काळ जर टिकून राहिली आपली, काही काळ म्हणजे 1 तास 2 तास 3 तास, तर मग आपल्याला तिथून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाता येतो. आपल्याला ती शांती घेऊन, किंवा ते अनाहत नाद असतील तर त्या अनाहत नादाचा ध्वनी हळूहळू कमी कमी होत 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 ब्रह्मरंध्रात गेल्यावर पूर्णपणे शांत होऊन जातो माणूस. आणि ब्रह्मरंध्रातला जो ब्रह्मरंध्र चक्र आहे तो ब्रह्मरंध्र चक्र पण काय करतो, आकाश चक्र येतो. आणि त्याचा ना आकाशाचा कनेक्टेड आहे, आकाश चक्र आहे. काय तो सहस्त्रदल चक्र आहे. आणि तिथून आपल्याला ब्रह्मरंध्रातून ती कुंडलिनी आपल्याला बाहेर टाकता येतो. म्हणजे तिथून आपलं म्हणजे शांत, म्हणजे गगनामध्ये गेल्यानंतर जसं आपल्याला गगनामध्ये कसा शांती की नाही सगळीकडे, आता ती वायुरूपाने एकदा का आपल्या अंगातलं जी कुंडलिनी शक्ती वायुरूपाने ती आपल्या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडली का संपूर्ण आपला शरीर वायुमय होतो. हे त्यानं इथं सांगायचं. म्हणून इथं काय लिहिले, ओंकारातील अर्धवर्तुळाकार मात्रा मागे टाकून ज्याप्रमाणे नदी समुद्रात मिळते, नदी समुद्राला मिळाली, आता ती नदी राहिली का, ती समुद्रमय झाली. तसा तो साधूकडे असलेली ती कुंडलिनी जागृत करून जर ती आकाशात गेली तर त्या साधूचा देह म्हणून राहत नसून तो वायू स्वरूप होतो. जसा नदी राहत नाही, ती व्यापक होते, तसा साधू व्यापक होतो. त्याप्रमाणे ती ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते आणि ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावनी अंगा घडे. नंतर मस्तकाच्या पोकळीत, म्हणजे ब्रह्मरंध्र, म्हणजे आपल्या आकाशात एक पोकळी आहे आणि ब्रह्मरंध्रात एक पोकळी आहे. आकाशात खरोखरची पोकळी आहे वायूची, पण ब्रह्मरंध्रात शांतीची पोकळी, शांत होता तुम्ही. आणि ती कुंडलिनी ब्रह्मरंध्रात जाते आणि शांती स्थापित करते. आणि नंतर मस्तकाच्या पोकळीत स्थिर होऊन काय होतो, स्थिर होतो. आणि मी ब्रह्म आहे या भावनेने बाहू पसरून परब्रह्माला मिठी घालून एकवटते. मीच ब्रह्म आहे असे काय करतो, असा भाव तयार होतो, सोहमभाव तयार होतो आपल्या आतमध्ये, नामाचा भाव तयार होतो. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी, म्हणजे काय करतो, सोहमभावाचा संपूर्ण भाव त्या योग्याच्या
त्या मस्तकामध्ये तयार होतो आणि ते सोहम तत्व चित्तामध्ये तयार होतो. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. ती चैतन्य रूपाने ती ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होते. अहंकार धरी सोहमपण, माणसाचा अहंकार निघून जातो आणि तिथे सोहमपण येतो. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, आणि तिथे चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. मग मनची होय उन्मन, मग मनामध्ये कुठल्याच प्रकारचे विषय नसतात, कुठलीच इच्छा नसते, कामना नसते, भावना नसते, काय नसते. मग मनची होय उन्मन, बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. बुद्धीचा निश्चय असा होतो की मीच परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि तिथे तसा अनुभव येतो प्रत्येक साधकाला. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी, ब्रह्मरंध्र जाऊन स्थिर होतो. स्वभावाच्या बाह्या पसरणी, म्हणजे अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत, आपण ब्रह्म आहोत, असा माणसाचा भाव तर होतो. आणि परमात्मलिंग धावनी अंगा घडे, आणि काय करतो की त्या परमात्म तत्वाला मिठी मारतो. जसा एखादा माणूस पिंडीला मिठी मारतो तसं त्या कुंडलीला मिठी मारतो आणि मिठी घालून एकवटतो. म्हणजे तिला बाह्य, म्हणजे आपल्या कुंडलीला आपल्या काय करतो तर बाहेमध्ये घेतो, म्हणजे मिठी मारतो थोडक्यात. तर महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीशी होय झटे, मग गगना सगटाटे समरसितीये. त्यावेळी पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मन शिवशक्तीचे ऐक्य होते. तिथे गेल्यावर पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो. काय होतो तर पंचमहाभूतांचा म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हा एक पडदा आहे. या आत्मतत्वावर आलेला हा पडदा आहे असं सांगतात माऊली. देह नाही, हा पडदा आहे. जेथ संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्ञानोबा सांगतात मागच्या अध्यायामध्ये. जेथ हे संसार चित्र उमटे, ज्या मनोरूपी पटलावर, ज्या शरीरावर संसाराचं चित्र उमटलं जातं, मनोरूपी पटू फाटे, मनाचा पडदा फाटून जातो. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर आटले प्रतिमा आहेत का? सरोवर जोपर्यंत पाण्याने भरले आहे प्रतिमा आहेत, तसा आपल्याकडे सगळे विषय भरलेले आहेत पिंडामध्ये, सगळे गुण भरलेले आहेत पिंडामध्ये, अहंकार भरलेला पिंडामध्ये. तोपर्यंत आपला देहभाव आहे. आणि हे सगळं ज्यावेळेला आपल्याला विसर पडतो त्यावेळेला आपल्याला काय होतं, त्यावेळेस पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शिवशक्तीचे ऐक्य. तिथे काय होतं, शिव आणि शक्तीचा ऐक्य होतो. म्हणजे जीवाचा आणि शिवाचा ऐक्य तिथे होतो ब्रह्मरंध्रात. त्या ठिकाणी ती आकाशासह ब्रह्मानंदी मिळून जाते आणि मग तिथे आकाशासह ब्रह्मरंध्रात मिळून जातो. म्हणून आकाश मार्गे गुप्तपंथे, जाणती योगी समर्थे, इतरांस गुह्यार्थे सहसा न कळे. परमार्थ स्तवमध्ये रामदास स्वामींनी लिहिलंय, आकाश मार्गे गुप्तपंथे. आकाश मार्गाने आणि गुप्त आहे. सांगा मला, आकाशाचे व्यापकता किती कोणी मोजू शकतो का? कोणी मोजू शकत नाही. म्हणून आकाश मार्गे गुप्त पंथ आहे आणि तो गुप्त पंथ आहे. गुप्त पंथ कोणता आहे? आकाशात गेल्यानंतर येणारे अनुभव. ती कुंडलिनी ज्या वेळेला आपल्या ब्रह्मरंध्रात जाऊन प्रवेश करतो वायुरूपाने, त्यावेळेला तिथे आलेले अनुभव ज्ञानोबा आपल्याला सांगतात. आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणती योगी समर्थे. योगी आणि संत ह्यांनाच त्या क्रिया माहिती आहेत. जो योगी आहे त्यालाच हे माहीत पडतं, जो संत आहे. बाकी सर्वसामान्य जे काही चालले जगामध्ये, तो नाही, तो बाजार आहे. त्याला काय आपण काय बोलू शकत नाही. ते बाजार आहे, सगळा बाजार भरलाय. म्हणून देवाचा बाजार भरला, शास्त्राचा गलबला झाला, कोण आवरील कोणाला. संत रामदासांनी लिहिलंय, देवाचा बाजार भरलाय. वाढतच चालले देवबास. आज 33 कोटी आता 33 जुने 66 कोटी झाले देव, तरी पण ते देव थांबत नाही. बाजार भरलाय हो, शास्त्राचा गलबला झालाय. शास्त्रामध्ये लिहिलं काय नाही, सांगतात काय लोकांना वेड्यासारखं. ही अशी अवस्था आहे बघा परमार्थाची. आणि हा खरा परमार्थ आहे. म्हणून जगाची माऊली हो.
जगाची माऊली आपल्याला, आणि किती वर्षात जगाची माऊली झाली? अवघ्या 15-16 वर्षात जगाची माऊली झाली, आणि 22 वर्षी त्याने आपला ध्येय ठेवलेला आहे. एवढी शक्ती आहे त्या कुंडलीमध्ये, आणि ती शक्तीची आपल्याला अनुभूती यायला पाहिजे, तर आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. म्हणून इथं काय लिहिलंय? म्हणून ते आकाशासह ब्रह्मरंध्रात मिळून जाते. म्हणजे आपल्याला स्वतःला त्या पंचतत्वांचा विसर पडून त्या ब्रह्मानंदामध्ये, ब्रह्माच्या आनंद स्थितीमध्ये, संपूर्ण जग आनंदमय आहे. म्हणून कुसुमाग्रजांनी कविता लिहिली की वर आकाश खाली धरित्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. बघा, प्रत्येक माणूस इथे आनंद घेण्यासाठी आलेला आहे. आनंद हाच आपला परमात्मा आहे. आनंद यात्री मी आनंद यात्री. बघा, वर आकाश खाली धरित्री, आनंद यात्री मी आनंद यात्री, अशी कविता होती आम्हाला. आणि ती कविता कशासाठी लिहिली? हा प्रत्येक माणूस हा आनंदासाठी आलेला इथे, दुःखासाठी कोणी आलेला नाही. पण दुःख आपण आपल्या हाताने ओढून घेतो. प्रत्येक माणूस आपल्या हाताने, आगा कर्मी जे करावे ते सुख दुःख फळावे, ते तया ते भोगावे यावे देहा एक. ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे. म्हणजे जसं जसं कर्म असतील तसं सुख दुःखाची फळं या देहरूपी झाडाला लागतात. मग आपण म्हणतो याला दुःख वाट्याला आलं, याच्या वाट्याला सुख, याच्या वाट्याला दुःख. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते. प्रत्यक्ष आपल्याला दिसतात, कोणी सुखी आहे कोणी दुःखी आहे. ह्याचं कारण काय? त्याचं कारण आपलं कर्म आहेत आपले. आणि म्हणून कुंडलीने जागृत केल्यानंतर एका क्षणामध्ये संपूर्ण जन्माचं पाप असेल ते जळून जातो. म्हणून ज्ञानवरांनी या कलियुगामध्ये फास्ट ट्रॅकवरती आपल्याला आणलंय. फटाफट तुम्ही काय करा, या मोक्षाच्या मार्गाला या. पिपिलिका मार्गे हलवलो घडे, विहंगमे फळाशी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे. म्हणजे पिपिलिका मार्गाने जाण्यापेक्षा विहंग मार्गात जा. आणि हा विहंग मार्ग आहे. ज्ञानोबाने आपल्याला डायरेक्ट परब्रह्म तत्वाशी एकरूप करून दिलेला आहे. किती जन्म आपण किती जन्म यावे, किती व्हावे, फजित आपली फजित आहे. भगवंताला याच येण्याची शरीर आहे ना सरे केले नाही, लिहिलं की नाही? येण्याची शरीर आहे, शरीरा येना सरे, किंबहुना येर धार चिरा पडे. जन्म मृत्यूचा फेरा चुकत येतो, पण अशा प्रकारे श्रवण करून नाही बरं का, पूजा अर्चा करून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येणार नाही. हे ज्ञानोबारांनी, मी बोलत नाही. नाही तर प्रत्येकाला राग येतो आम्ही बोलल्यावर. हे ज्ञानोबारांचे वाक्य आहे, आणि ते आमच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळतात. सद्गुरु कृपा आमच्यावर. पै मेघाचे निमुखी निवडिला, समुद्र का ओघी पडिला, तो मागूचा जैसाला आपण पया. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघांच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षा होऊन ते नदी मार्गाने पुन्हा समुद्रास येऊन मिळते. आता यांनी काय केलं, ते चक्र दाखवलं. चक्र कसं बघा, लक्षात घ्या. 5 मिनिटं अजून 2 मिनिटं तुमची घेतो मी. जसा समुद्राचा पाणी आहे तो गरम होतो, त्याची वाफ होतो, आकाशात जातो ढगाच्या रूपाने, आणि पुन्हा इंद्र होऊन वर्षे ताई पुढती भरू, आणि इंद्राच्या रूपाने परत तो वर्षा होतो, आणि परत हा चक्र चालूच आहे. हा चक्र कंटिन्यू चालू आहे. पाऊस पडणं, समुद्रात जाणं, त्याची वाफ होणं, ढग तयार होणं, इंद्रदेव परत ते काय करतो, वर्षा करतो. हा चक्र चालूच आहे. तसं आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येकाला ही कुंडलीने जर हातात आली नाही, हरियाला हाता जर आपल्या हातात ती आली नाही, तर आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपल्याला परत 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 यावं लागेल. आणि तो चक्र आपल्याला त्या जन्ममृत्याची साखळी आपल्याला तोडायची असेल तर जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरण. आणि अशाच गुरुला शरण जा की ज्याची कुंडलिनी जागृत झालेली आहे. तो जीव शिवाचा ऐक्य करून देईल. अन्यथा आपण इतर ठिकाणी गेलो ना,
तर मग आपला काय होईल काय बोलू शकत नाही. हे ज्ञानवरांचे बोल आहेत, हे आम्ही सांगत नाही बरं का. परत परत सांगतो. मी तर काय लिहिलं आहे, ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघांच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षाव होऊन काय करतात, तर ते नदी मार्गाने पुन्हा समुद्राला मिळते. तसं आपण जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं या फेऱ्यामध्ये आपण अडकला जाऊ. आणि म्हणून प्रत्येकाने जे काही इथनं सांगितलं जातं बोधरूपाने ते घ्या, ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या क्रिया मिळणार आहेत. ज्ञान येई जे भेटी ध्यानाची या. आता एक भक्तियोग कशाला म्हणतात, ज्ञानवरांनी 12व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. ती एक शेवटची ओवी घेतो आणि माझा हा कार्यक्रम मी संपवतो. काय सांगितलंय, तैसे येण्याची शरीरा येना सरे, किंबहुना येर झार चिरा पडे. पै अभ्यासाची या पावटी, ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञान येई जे भेटी ध्यानाची या. बघ ज्ञानवरा काय सांगतात, पै अभ्यासाची या पावटी. अरे अर्जुना, तुला अभ्यास करावा लागेल. येण्याची शरीरा येणा सरे, ह्याच नरदेहरूपी शरीरामध्ये येऊन आपल्याला 84 लक्ष योनीचा फेरा चुकवता येतो. किंबहुना येर झार चिरा पडे. फार काय सांगावं, जन्म मरणाचा फेरा चुकत येतो. पण कधी, पै अभ्यासाची या पावटी. परंतु अर्जुना, तुला अभ्यास करावा लागेल. ठाकी जे ज्ञान किरीटी. अरे अर्जुना, ज्ञान तुमच्या जवळच आहे. ज्ञान हे जे बेटी ध्यानाची या. तुम्ही ध्यान केला तर ज्ञान तुमच्या आतमध्येच आहे, तो प्रगट होतो सांगतात. तैसे येण्याचे शरीर आहे न सरे, किंबहुना येर झार चिरा पडे. पण अभ्यासाची या पावटी, ठाकी जे ध्यान किरीटी, ज्ञान हे जे बेटी ध्यानाची या. झालेली शिव आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.